किटा जंगलातील प्रवासादरम्यान गगनगिरी महाराजांनी एके दिवशी विठ्ठल खरात नामक एका माणसाकडून चित्रा नावाच्या एका कंदमुळाचा रस मागवला। विठ्ठल खरात विचारात पडले, गगनगिरी महाराजांनी इतक्या विषारी रसाची मागणी का केली असावी? परंतु याबाबत महाराजांना काही विचारण्याची हिम्मत त्याला झाली नाही आणि त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानत त्यांनी चित्रा कंदमुळाचा रस आणून महाराजांसमोर ठेवला। महाराजांनी तो रस हळूहळू आपल्या संपूर्ण अंगावर लावला। थोड्याच वेळात त्यांच्या शरीराचे पापुद्रे निघाले। त्यांचे शरीर तप्त अग्नीतून काढल्यासारखे झाले होते। काही क्षणातच त्या पापुद्र्यांनी विक्राळ रूप धारण केले। शरीरावरची काही हाडे अक्षरशः दिसू लागली होती। पण ही बाब एवढ्यावरच संपली नाही। श्री गगनगिरी महाराज तशा जखमी अवस्थेत नदीत जाऊन ध्यानस्थ बसले आणि माशांना स्वतःच्या शरीराचे लचके तोडू देण्याची त्यांनी संधी दिली। मासे महाराजांच्या शरीराला आपले भोजन बनवत होते। गगनगिरी महाराजांचा चेहऱ्यावर एक मंद स्मितासह समाधान पसरले होते। अशा प्रकारे गगनगिरी महाराजांनी त्यांच्या जिवंतपणीच स्वतःचे शरीर जीवजंतूंच्या सुपूर्द करण्याचे अवघड दिव्य पार पाडले होते। असे महत्कार्य गगनगिरी महाराजांसारखा एखादा हठयोगी परमसंत